अमोल भांडणं लागले की तलवारात बाहेर काढत होता, बरोबर आहे का? पण आता देव झाला तो, पण तो शांत आहे पण संत नाही, हे पण लक्षात ठेवा बरं का. त्याला ढवचलू नका तुम्ही. आता तुम्ही विनाकारण जर त्याला चिमटे घेतात ते काय पप्पी घेईल का तुमची का? त्याला म्हणतात तू माळ घातली पण इतकाही शांत राहू नको, लोक तुला संत करतील, बरोबर आहे का? विचार करण्यासारखी गोष्ट महाराज. एका म्हणून बघा ती एक प्रमाण माहिती आपल्याला. खटवांग एक तास उरला खटवांग रायासी, आणि भाग्य दशा कशी प्राप्त झाली. खटवांग नावाचा असा एक राजा होऊन गेला, त्यानं एका तासात देवाची प्राप्ती करून घेतली. एकाच. काही ऋषीमुनींनी 80 हजार वर्ष तपश्चर्या केली तरी देव त्यांच्या स्वप्नात आला नाही. पण खटवांग नावाचा असा राजा होऊन गेला, त्यानं एका तासात देवाची प्राप्ती करून घेतली. काही आयुष्यभर कीर्तन ऐकले पण माळा घातल्या नाही. आमच्या अमोलनं एकच कीर्तन ऐकलं 31st दिवशी माझं, आणि त्याच्यात बदल झाला. म्हणलं माळ घालायची, मी नाही त्याला माळ घाल म्हणलो. मग मला आपण गुरुजींच्या हाताने माळ घालून त्यानं माळ घातली. त्याच्याकरता टाळ्या वाजवा एकदा. वाटतं ते आता आपण सत्कार करावा. आता पुढे ऋषिकोट गेला, तुला माळ घाल लागते बापू कंबर बांधायला. टाळी वाजवा. बघा असं संगतीनं माणसानं सुद्धा